Welcome students. Today we learn exercise regarding to chapter number 2 accounts of not for profit concern. First number question under we learn different types of sub questions just like select the most appropriate alternatives from those given below. First number question आपण या प्रकारे अभ्यासूया. Not for profit concerns or not for profit concern renders डायडॅश सर्व्हिसेस टू दी पब्लिक ॲट लार्ज या प्रकारचा क्वेश्चन जर असेल तर त्या ठिकाणी सोशल सर्व्हिसेस टू दी पब्लिक नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न रेंडर्स सोशल सर्व्हिसेस टू पब्लिक ॲट लार्ज पब्लिकला सोशल सर्व्हिसेस या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नकडनं प्रोव्हाइड केलं जातात या प्रकारचं क्वेश्चन आन्सर फर्स्ट नंबर क्वेश्चनचा आन्सर असेल सोशल म्हणजे सामाजिक सेवा या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नकडनं प्रोव्हाइड केलं जातात. नंबर सेकंड आहे की डोनेशन फॉर स्कॉलरशिप फंड इज डॅडॅश. आता डोनेशन फॉर स्कॉलरशिप फंड की ज्या स्कॉलरशिप फंडसाठी जर काही डोनेशन त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी दिलं असेल तर त्याचा ॲन्सर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे की ज्यामध्ये डोनेशन फॉर कॅपिटल रिसीट. ठीक आहे, डोनेशन फॉर स्कॉलरशिप फंड इज अ कॅपिटल रिसीट आणि कॅपिटल रिसीट म्हणून या प्रकारचा बॅलन्स तुम्ही काय करताय की डोनेशन कॅपिटल रिसीट ही तुमचं त्या ठिकाणी ॲन्सर असेल. डोनेशन फॉर स्कॉलरशिप फंड कुठलाही फंड असेल तर ती काय असेल लायबिलिटी असेल आणि कॅपिटल रिसीट्स की ज्या नेहमी बॅलन्स काय इंडिकेट करता या ठिकाणी क्रेडिट बॅलन्स इंडिकेट करतात आणि म्हणूनसाठी डोनेशन फॉर स्कॉलरशिप फंड इज कॅपिटल रिसीट मला आन्सर या ठिकाणी अपेक्षित असणार आहे तुमच्याकडनं. नंबर थर्ड क्वेश्चन आहे की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ डॅश अकाउंट की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट या प्रकारे आन्सर असेल. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ॲट द एंड ऑफ द अकाउंटिंग इयर रिप्रेझेंट्स आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ॲट द एंड ऑफ अकाउंटिंग इयर रिप्रेझेंट्स अँड ॲसेट या प्रकारचा आन्सर असेल. नंबर नेक्स्ट क्वेश्चन असेल सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स ड्युरिंग द अकाउंटिंग इयर इज अ डॅश अँड अ लायबिलिटी या प्रकारे तुम्हाला मेन्शन करायचं सबस्क्रिप्शन इन ॲडव्हान्स ड्युरिंग द अकाउंटिंग इयर. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स ड्युरिंग द अकाउंट डेटेड ॲज अ लायबिलिटी या प्रकारे आन्सर मेन्शन करायचे. नंबर नेक्स्ट क्वेश्चन की एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर इज टर्म्ड ॲज income or expenditure. Excess of income or expenditure that is called as surplus या प्रकारे अंडर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न रिगार्डिंग किंवा अंडर या प्रकारे ट्रीटमेंट या सेंटेन्सला तुम्हाला द्यायची आहे. एक्सपेन्सेस ऑफ एक्सेस कम ओव्हर एक्सपेंडिचर इज टर्म्ड ॲज सरप्लस हे त्या ठिकाणी आन्सर असेल. नंबर नेक्स्ट क्वेश्चन नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स प्रिपेअर्स डॅश अकाउंट इन्स्टेड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टू नो द रिझल्ट इन फॉर्म ऑफ सरप्लस ऑर डेफिसिट की ज्यामध्ये तुम्हाला आन्सर मेन्शन करायचं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट प्रिपेअर केला होता कशाऐवजी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटऐवजी. नंबर नेक्स्ट क्वेश्चन असेल द क्लोजिंग बॅलन्स ऑफ रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट युजली रिप्रेझेंट्स रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट युजली रिप्रेझेंट द क्लोजिंग बॅलन्स ऑफ रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट युजली रिप्रेझेंट कॅश अँड बँक बॅलन्स हे त्याचा आन्सर असेल. नंबर नेक्स्ट की नॉट फॉर ऑर्गनायझेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज डॅश ऑर्गनायझेशन की ज्याला म्हणायचं आहे सर्व्हिस ऑर्गनायझेशन म्हणून देखील या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नला तुम्ही लक्षात घ्यायचे. नंबर लास्ट क्वेश्चन यामध्ये की एक्सपेंडिचर ऑन परचेस ऑफ बिल्डिंग इज अ डॅश एक्सपेंडिचर की ज्याला म्हणायचं आहे कॅपिटल एक्सपेंडिचर. जर तुम्ही बिल्डिंग परचेस त्यावर केलेला खर्च की ज्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून ट्रीट करायचा आहे. तर अशा पद्धतीने फर्स्ट नंबर क्वेश्चनमधील सब क्वेश्चन ए आपण स्टडी केला की सब क्वेश्चन सेकंड आपण या ठिकाणी स्टार्ट करतो की राईट दी वर्ड टर्म्स ऑर फ्रेज कॅन सबस्टिट्यूट इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. हा जो काय क्वेश्चन असेल हा आपण कंटिन्यू करतो आहे. नंबर फर्स्ट इज फर्स्ट नंबर क्वेश्चन आपण या ठिकाणी अभ्यासतो की दी फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस टू दी सोसायटी ओनली की ज्या की जी सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी ऑर्गनायझेशन की जिला नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन किंवा नॉन ट्रेडिंग कन्सर्न म्हणून आपण रिकग्नाइज करता हे त्या ठिकाणी आन्सर असेल. दी फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस टू दी सोसायटी ओनली की ज्यामध्ये नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न और नॉन ट्रेडिंग कन्सर्न या प्रकारचा आन्सर तुम्हाला या ठिकाणी द्यायचे. सेकंड नंबर क्वेश्चन असेल अन अकाउंट विच इज प्रिपेअर्ड बाय नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न इन्स्टेड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटऐवजी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये जे अकाउंट प्रिपेअर केलं जातं त्याचा आन्सर असेल इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ही त्या ठिकाणी आन्सर असेल. नंबर थर्ड आहे की डोनेशन रिसिव्ड फॉर अ स्पेसिफिक पर्पज की त्याला म्हणायचं आहे स्पेसिफिक डोनेशन रिसिव्ड फॉर अ स्पेसिफिक पर्पज दॅट इज कॉल्ड ॲज स्पेसिफिक डोनेशन या प्रकारे त्याचा आन्सर तुम्हाला मेन्शन करायचं आहे. नंबर नेक्स्ट आपण कंटिन्यू करताय फोर्थ नंबर द रिसिट्स विच आर नॉन रिकरिंग इन नेचर
अशा रिसिट्स की ज्या नॉन रिकरिंग किंवा नॉट रिकरिंग इन नेचर म्हणून ओळखल्या जातात की ज्याला म्हणायचं आहे कॅपिटल रिसिट्स. ठीक आहे, कॅपिटल रिसिट्स म्हणजे काय की वारंवार न मिळणाऱ्या, रिकरिंग म्हणजे वारंवार आणि नॉन रिकरिंग म्हणजे काय वारंवार न मिळणाऱ्या रिसिट्स की ज्याला म्हणायचं कॅपिटल रिसिट्स. नंबर 5 या ठिकाणी क्वेश्चन असेल ॲन अकाउंट विच रेकॉर्ड्स ओनली रेव्हेन्यू आयटम्स इन केस ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स की ज्या रेव्हेन्यू आयटम्स की ज्या अकाउंटमध्ये रेकॉर्ड केलं जातं त्या अकाउंटला काय मेन्शन करायचं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. नंबर नेक्स्ट क्वेश्चन अकाउंट्स विच रेकॉर्ड्स ओनली कॅश ट्रान्झॅक्शन्स इन केस ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न असं अकाउंट की ज्या अकाउंटमध्ये फक्त कॅश ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केले जातात की ज्या अकाउंटला म्हणायचं रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट. नंबर 7 क्वेश्चन द इन्कम विच इज अर्न ड्युरिंग द इयर बट नॉट रिसिव्ड ड्युरिंग द इयर. द इन्कम रिसिव्ड किंवा द इन्कम विच इज अर्न ड्युरिंग द इयर बट नॉट रिसिव्ड ड्युरिंग द इयर. करंट इयरचा इन्कम आहे परंतु करंट इयरमध्ये तो रिसीव्ह होत नाही आहे अशा इन्कमला आपल्याला काय म्हणायचं आहे आउटस्टँडिंग इन्कम ऑर ॲक्रिव्ड इन्कम किंवा इन्कम रिसिवेबल या प्रकारे तुम्ही त्याचा आन्सर मेन्शन करू शकता. नेक्स्ट नंबर सेंटेन्स मेन्शन केलं दी क्रेडिट बॅलन्स ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. दी क्रेडिट बॅलन्स ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इंडिकेट सरप्लस. हे त्या ठिकाणी आन्सर असेल सरप्लस की एक्सिस इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचे क्रेडिट्स आहे जर एक्सिस असेल तर निश्चितपणे नॉमिनल अकाउंट असल्या कारणाने क्रेडिटला सर्व इन्कम्स आहेत आणि इन्कम जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये सरप्लस या प्रकारे आपण आन्सर त्यामध्ये कॅल्क्युलेट करायचे. 9 नंबर क्वेश्चन असेल दी एक्सिस ऑफ टोटल असेट्स ओवर टोटल लायबिलिटीज ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न की ज्या ठिकाणी आन्सर तुम्हाला मेन्शन करायचे कॅपिटल फंड. कॅपिटल फंडचा मिनिंग हा आहे एक्सिस ऑफ टोटल असेट्स ओवर टोटल लायबिलिटीज ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमधील टोटल असेट्स लायबिलिटीजच्या तुलनेमध्ये जर जास्तीचे असतील तर त्याला म्हणायचं आहे कॅपिटल फंड. समजलं याप्रमाणे. नंबर नेक्स्ट आहे ऑल सच रिसीट्स विच आर नॉट रिकरिंग इन नेचर अँड नॉट फॉर्मिंग अ पार्ट ऑफ अ रेग्युलर फ्लो ऑफ इन्कम की ज्याला म्हणायचं आहे कॅपिटल रिसीट्स. ठीक आहे, या पद्धतीने क्वेश्चन नंबर बी आपण या ठिकाणी स्टडी केला आहे. सब क्वेश्चन नंबर बी तुम्हाला समजलं असेल की ज्यामध्ये राईट वर्ड टर्म्स ऑर फ्रेज की नंबर तुम्हाला फक्त ओनली 1 या ठिकाणी काय करायचं आहे वर्ड त्या ठिकाणी काय यूज करायचं आहे हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं. नंबर सी क्वेश्चन आपण या ठिकाणी बसतोय. क्वेश्चन नंबर सी आपण या ठिकाणी बसतोय स्टेट वेदर दी फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन्स की ज्यामध्ये नंबर फर्स्ट क्वेश्चन दिला आहे की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स डू नॉट हॅव प्रॉफिट मोटिव्ह. तर स्टेटमेंट तुमचं या ठिकाणी ट्रू असणार आहे की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स डू नॉट हॅव प्रॉफिट मोटिव्ह अँड नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स डुईंग जॉब फॉर सोशल वर्क किंवा डुईंग जॉब फॉर पब्लिक ॲज अ सर्व्हिस ऑर्गनायझेशन. देअरफॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स मोटिव्ह किंवा देअरफॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स प्रायमरी मोटिव्ह इज टू प्रोव्हाइड सर्व्हिसेस or providing services to the society only. Therefore not for profit concerns do not have profit motive. स्टेटमेंट काय असणार आहे ट्रू असेल. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा उद्देश नफा मिळवणं हा नाही आहे तर हे या ठिकाणी फर्स्ट नंबर स्टेटमेंट ट्रू असेल. सेकंड नंबर स्टेटमेंट चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन्स प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲट द एंड ऑफ फायनान्शियल इयर किंवा एव्हरी फायनान्शियल इयर. चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन्स प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ॲट द एंड ऑफ एव्हरी फायनान्शियल इयर हे स्टेटमेंट असेल म्हणून स्टेटमेंट नंबर सेकंड असेल फॉल्स. ठीक आहे. नंबर थर्ड स्टेटमेंट देअर इज नो डिफरन्स बिटवीन रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट अँड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. दिस थर्ड नंबर स्टेटमेंट इज फॉल्स बिकॉज ऑफ receipts and payment account and income and expenditure account, those are different types of accounts. Income and expenditure account is a nominal account and receipts and payment account is a real account. So at the number third sentence is false. Number fourth number is income and expenditure account represents either surplus or deficit. The income and expenditure account surplus किंवा deficit शो करतं रिप्रेझेंट करतं. स्टेटमेंट ट्रू आहे नंबर फोर्थ. ठीक आहे. नंबर फिफ्थ रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट डू नॉट हॅव एनी ओपनिंग बॅलन्स. रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटला या ठिकाणी डू नॉट हॅव एनी ओपनिंग बॅलन्स. तर या ठिकाणी स्टेटमेंट रॉंग आहे की रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटला तुम्हाला या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स दिलेला असतो किंवा रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट हॅव अ ओपनिंग बॅलन्स. रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटला ओपनिंग बॅलन्स असतो हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणून इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट किंवा रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट हे जे काय स्टेटमेंट आहे हे या ठिकाणी काय असणार आहे फॉल्स असेल. नंबर 6 नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स डू नॉट प्रिपेअर बॅलन्स शीट. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स डू नॉट प्रिपेअर बॅलन्स शीट.
दिस स्टेटमेंट इज फॉल्स बिकॉज ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स प्रिपेअर बॅलन्स शीट विथ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटसोबत बॅलन्स शीट देखील प्रिपेअर केलं जातं. नंबर नेक्स्ट क्वेश्चन आहे नंबर 7. परचेस ऑफ स्पोर्ट्स इक्विपमेंट इज अ कॅपिटल एक्सपेंडिचर. दिस इज करेक्ट सेंटेन्स. म्हणून या ठिकाणी कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून त्याला तुम्ही रेकग्नाइज करू शकता. किंवा काय मेन्शन केलं यामध्ये परचेस ऑफ स्पोर्ट्स इक्विपमेंट्स इज अ कॅपिटल एक्सपेंडिचर. स्पोर्ट्स इक्विपमेंट जर तुम्ही परचेस करताय तर या ठिकाणी काय असणार आहे तो कॅपिटल एक्सपेंडिचर असणार आहे. परचेस ऑफ स्पोर्ट्स इक्विपमेंट जर या ठिकाणी एखादा स्पोर्ट्स क्लब असेल तर त्यासाठी स्पोर्ट्स इक्विपमेंट्स या ठिकाणी कॅपिटल एक्सपेंडिचर असेल. म्हणून परचेस ऑफ स्पोर्ट्स इक्विपमेंट इज अ कॅपिटल एक्सपेंडिचर. दिस स्टेटमेंट इज ट्रू हे लक्षात घ्यायचे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज रिअल अकाउंट की दिस स्टेटमेंट इज फॉल्स बिकॉज ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट नॉट अ रिअल अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. ही टेक्निक आन्सर असेल. 9 नंबर क्वेश्चन असेल रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट कंटेन्स ओनली ट्रान्झॅक्शन्स रिलेटिंग टू करंट इयर. रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटमध्ये करंट इयर रिगार्डिंग ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड असतात फक्त. हे चुकीचं आहे. तर रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटमध्ये प्रिव्हियस इयर करंट इयर नेक्स्ट इयर सर्व ट्रान्झॅक्शन्स त्या ठिकाणी इन्क्लूड असतात. म्हणून रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट कंटेन्स ओनली दी ट्रान्झॅक्शन्स रिलेटेड टू करंट इयर. ते स्टेटमेंट इज फॉल्स हे या ठिकाणी लक्षात घ्यायचे. अँड नंबर 10 क्वेश्चन असेल एक्सेस ऑफ ॲसेट्स ओर लायबिलिटीज इज कॉल्ड ॲज कॅपिटल फंड. दिस स्टेटमेंट इज करेक्ट ऑर दिस स्टेटमेंट इज ट्रू. याप्रमाणे आपण आन्सर मेन्शन करायचे. या पद्धतीने क्वेश्चन नंबर सी आपण सब क्वेश्चन नंबर सी कंटिन्यू केला आहे. नंबर नेक्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी कंटिन्यू करतोय नंबर डी. क्वेश्चन नंबर डी आपण अभ्यासतोय की फिल इन दी ब्लँक्स की ज्यामध्ये नंबर फर्स्ट क्वेश्चन नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन नेवर एंगेज इन डॅश ॲक्टिव्हिटीज की ज्यामध्ये ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज हे या ठिकाणी आन्सर असेल. सेकंड नंबर क्वेश्चन नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन इज कॉल्ड ॲज नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. याप्रमाणे आन्सर तुम्हाला मेन्शन करायचे. नंबर थर्ड इज रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट फॉल्स अंडर दी कॅटेगरी ऑफ डॅश अकाउंट अंडर दी कॅटेगरी ऑफ कॅश अकाउंट. आपण त्याला कॅश अकाउंट म्हणून देखील तुम्ही लक्षात घेऊ शकता. यामध्ये रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट फॉल्स अंडर दी कॅटेगरी ऑफ रिअल अकाउंट अंडर या ठिकाणी रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट रेकग्नाइज केलं जातं की ज्याला कॅश अकाउंट म्हणून देखील तुम्ही ओळखू शकता. नंबर फोर्थ इज इन रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट दी समरी ऑफ डॅश ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. कॅश ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड की रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट इज द समरी ऑफ कॅश ट्रान्झॅक्शन्स. फक्त रोख व्यवहार या रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटमध्ये रेकॉर्ड केले जातात. नंबर नेक्स्ट आहे नंबर फिफ्थ नंबर ट्रान्झॅक्शन किंवा नंबर फिफ्थ सब क्वेश्चन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज सिमिलर टू दी डॅश अकाउंट ऑफ ट्रेडिंग कन्सर्न. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे त्या ठिकाणी आन्सर असेल. नंबर नेक्स्ट नंबर 6 नंबर सब क्वेश्चन की ज्यामध्ये क्रेडिट साईड ऑफ रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट शोज कॅश बॅलन्स. ठीक आहे कॅश बॅलन्स या प्रकारे तुम्ही बॅलन्स त्याचा किंवा कॅश पेमेंट म्हणू शकता तुम्ही त्याला. क्रेडिट साईड ऑफ रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट इंडिकेट किंवा क्रेडिट साईड ऑफ रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट शोज कॅश पेमेंट या प्रकारे तुम्हाला मेन्शन करायचे का तर डेबिट साईडला रिसिट्स क्रेडिट साईडला पेमेंट याप्रमाणे तुम्ही राईट डाऊन करता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ डॅश अकाउंट नॉमिनल अकाउंट. हे त्याचा आन्सर असेल. मुंबई युनिव्हर्सिटी प्रिपेअर्स डॅश अकाउंट. मुंबई युनिव्हर्सिटी प्रिपेअर्स डॅश अकाउंट इन्स्टेड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट की ज्यामध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे त्या ठिकाणी आन्सर असेल. नंबर 9 नंबर क्वेश्चन सबस्क्रिप्शन रिसिव्ड फ्रॉम मेंबर्स इज कन्सिडर्ड ॲज अ डॅश रिसिट्स की ज्याला रेव्हेन्यू रिसिट्स म्हणून तुम्ही ट्रीट करायचं आहे. नंबर नेक्स्ट क्वेश्चन नंबर लास्ट की ज्यामधील दी ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्डेड इन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आर रिलेटेड ओनली टू दी करंट इयर. ठीक आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये जे ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केलं जातं ते फक्त काय असतात करंट इयर रिगार्डिंग असतात हे आपण लक्षात घ्यायचे. या पद्धतीने डी नंबर क्वेश्चन जो असेल तो या ठिकाणी आपण कंटिन्यू केला आहे. क्वेश्चन नंबर ई की आन्सर इन वन सेंटेन्स ओनली की जो तुम्ही सेल्फ स्टडी करू शकता. व्हॉट डू यू मीन बाय नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स आर दोज कन्सर्न्स विच प्रोव्हाइड सर्व्हिसेस टू दी सोसायटी या प्रकारे तुम्ही आन्सर मेन्शन करू शकता. सेकंड नंबर क्वेश्चन विच ऑर्गनायझेशन प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. सर्व्हिस ऑर्गनायझेशन प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट याही प्रकारे तुम्ही मेन्शन करू शकता. थर्ड नंबर क्वेश्चन व्हॉट इज रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट. रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट इज सिमिलर टू कॅश अकाउंट. ऑल कॅश transactions are recorded in this receipts and payment account. Receipts account showing the opening and closing balances हे आपण याप्रमाणे आन्सर मेन्शन करू शकता. व्हाय इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज प्रिपेअर्ड. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट का प्रिपेअर केला जातो टू फाइंड आउट सरप्लस ऑर डेफिसिट ऑफ सर्व्हिस ऑर्गनायझेशन्स. नंबर नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट इज कॅपिटल फंड. कॅपिटल फंडचा मिनिंग तुम्ही या ठिकाणी मेन्शन केला की
The excess of total assets over total liabilities of not for profit concerns are called as capital fund. Subscription means किंवा number 6 question कि what is subscription, कि subscription is a major source of revenue income of not for profit concern. Subscription paid by मेंबर्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स. ठीक आहे, या प्रकारचं तुम्हाला आन्सर द्यायचं आहे. नंबर नेक्स्ट, व्हॉट इज लिगसी. लिगसी इज अ लिगल किंवा लिगसी इज अ विल. लिगसीचा मिनिंग जर तुम्ही लक्षात घेतलं या लिगसी इज अ कॅपिटल रिसीट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. या प्रकारचा मिनिंग तुम्ही मेन्शन करू शकता. लिगसी इज अ इन्कम ॲज पर द विल ऑफ अ पर्सन हू प्रोव्हाइड द अमाऊंट इन टर्म ऑफ लिगसी. ठीक आहे, या प्रकारे तुम्ही मेन्शन करू शकता लिगसीचा मिनिंग. नंबर नेक्स्ट आहे की व्हॉट इज सरप्लस. सरप्लस मीन्स एक्सिस ऑफ इन्कम और एक्सपेंडिचर ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नंबर नेक्स्ट, व्हॉट डू यू मीन बाय नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस. नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस मीन्स विच एक्सपेन्सेस आर रिसीव्ड into service organizations at a one time, that is called non recurring expenses. Non recurring expenses समजलं असेल. नंबर लास्ट क्वेश्चन की टू विच अकाउंट सरप्लस और डेफिसिट इज ट्रान्सफर्ड. कुठल्या अकाउंटमध्ये सरप्लस डेफिसिट तुम्ही ट्रान्सफर करता, की त्यामध्ये सरप्लस डेफिसिट जे काही तुम्ही असेल ते बॅलन्स शीटमध्ये ट्रान्सफर करता, हे त्या ठिकाणी तुम्हाला आन्सर लक्षात घ्यायचं आहे. टू विच अकाउंट सरप्लस और डेफिसिट इज ट्रान्सफर्ड, कुठल्या अकाउंटमध्ये तुम्ही सरप्लस और डेफिसिट ट्रान्सफर करता, हे त्या ठिकाणी आन्सर तुम्हाला द्यायचं आहे की बॅलन्स शीटमध्ये. या पद्धतीने आपण अकाउंटिंग प्रॉब्लेम किंवा या पद्धतीने. तर यानंतर आपण एच सब क्वेश्चन कंटिन्यू करतो आहे. फाइंड ऑड वन. यामधील नंबर फर्स्ट क्वेश्चन असेल ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट, बॅलन्स शीट. यामध्ये ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट हा जो पॅटर्न की हा ट्रेडिंग अकाउंट रिगार्डिंग आहे, की यातील तो ऑड वन वर्ड आहे की जो त्याला रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट म्हणून तुम्ही लक्षात घ्यायचे. सेकंड नंबर आहे की मशनरी, फर्निचर, कम्प्युटर अँड सॅलरीज. मशनरी, फर्निचर, कम्प्युटर दोज आर ॲसेट्स अँड सॅलरी इज ॲन इनडायरेक्ट एक्सपेन्स. So salary is a odd one word in these four items या ठिकाणी. नंबर सेकंडमधील आपल्याला कळालं की सॅलरीज हा ऑड वन वर्ड असणार आहे. नंबर थर्ड, सबस्क्रिप्शन, स्टेशनरी, इंटरेस्ट रिसिव्ड, लॉकर रेंट. सबस्क्रिप्शन इन्कम आहे, रेव्हेन्यू इन्कम बरोबर. इंटरेस्ट इन्कम आहे, लॉकर रेंट इन्कम आहे रिसिव्ड म्हणून. तर मग स्टेशनरी हा एक्सपेंडिचर आहे, म्हणून स्टेशनरी हा ऑड वन वर्ड आपण लक्षात घ्यायचा आहे. नंबर फोर्थ असेल रिलायन्स इंडस्ट्रीज, व्हेना विद्या मंदिर, लक्ष्मी हॉस्पिटल अँड मनोज स्पोर्ट्स क्लब. तर यातील रिलायन्स इंडस्ट्रीज ही ट्रेडिंग ऑर्गनायझेशन, अदर ऑर्गनायझेशन्स की ज्या नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणून लक्षात घ्यायचे आहेत. आणि नंबर लास्ट यामध्ये आहे की सरप्लस, डेफिसिट, नेट प्रॉफिट अँड कॅपिटल फंड, की यामध्ये नेट प्रॉफिट हा जो ऑड ऑन वर्ड असणार आहे की कारण सरप्लस, डेफिसिट, कॅपिटल फंड या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न रिगार्डिंग कन्सेप्ट आहेत, मात्र नेट प्रॉफिट ट्रेडिंग कन्सर्न रिगार्डिंग कन्सेप्ट आहे, ही लक्षात घ्यायची. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जो सब क्वेश्चन आहे एफ अँड एफ सब क्वेश्चन अँड जी सब क्वेश्चन आपण कंटिन्यू केलेलं नाही आहे. ठीक आहे, तो तुम्ही सेल्फ स्टडी म्हणून करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने अकाउंटिंग ज्या काय एक्सरसाइज होती चॅप्टर नंबर सेकंडची ती आपण प्रॉपरली या ठिकाणी सॉल्व करण्याचा प्रयत्न केला. निश्चितच या अनुषंगाने सेकंड नंबर चॅप्टर एक्सरसाइज तुम्हाला प्रॉपरली समजली असेल अशी अपेक्षा आहे. ठीक आहे, थँक्यू.